आज मी तर अक्षरशः ते पाहिलं सर्वांना, मीच खूप हैराण झालो एवढं पाहून किंवा एवढे खुश कसे राहू शकतात ते. खूप नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. आई आहे इकडं. आणि काय जेवण घेऊन करायचं नाही का आज भंडाऱ्यात जेवायला गेलतो. हो का? हो, दोघी गेलतो. कसं असते माहिती आहे का, देवीचा प्रसाद असते, ज्याला भेटला त्याला भेटला. पण ॲक्च्युली असं झालं की मला काम होतं थोडंसं. हो ना, आम्ही गेलतो. ऐन वेळेवरती जो आहे सिलेंडर वगैरे संपला होता. हो ना, आज सिलेंडर पण संपलं. मग त्याच्या घाईघाईमध्ये कामातनी जे आहे सिलेंडरवरून आणण्याच्या नादातनी माझं जे आहे प्रसाद वगैरे घ्यायला जाणं नाही झालं. ते भाग्यच म्हणतात, प्रसाद घेणं नाही घेणं प्रत्येकाला नसतं भेटत. तो पण आई आणि राधिका दोघे जण गेली होती. बोलवायला येत होते, मग आम्ही गेलो. म्हटलं देवीचा प्रसाद आहे. कसं म्हटलं गणपतीचा भेटला नाही तर आपल्याला देवीचा भेटत आहे, सर्वजण बोलवायला येते घरी. म्हटलं तेव्हाच आम्ही आई मी गेलो. आणि आजचा शेवटचा दिवस होता देवीचा. हो, आता देवीचं उद्याचं जे विसर्जन वगैरे राहणार आहे त्यामुळेच म्हटलं की जे आहे राधिका आणि आईचं जे आहे प्रसाद वगैरे घेऊन झालं. पण माझ्यासाठी काय केलं जेवायला? खिचडी फोडणीची. असं आहे, ठीक आहे. असं आजचा जो भंडाऱ्याचा प्रसाद तो कॅन्सल झाला आणि इकडे खिचडीवर नंबर लागला. तुम्ही दुपारी कुठे गेले? दुपारी थोडंसं जे आहे कार्यक्रम होता, एक शिबिर, तिथं जावं लागलं तुम्हाला. तू कधी जे आहे ॲक्च्युली काय म्हणतात मूक बधिर असं महाविद्यालयात नाही किंवा मग एखाद्या संस्थेत नाही, मतिमंद शाळा अशा ठिकाणी गेली आहे का? हो, गेली. शेगावला. हां, जेव्हा ते महालक्ष्मीचं स्थान लागते ना, तेव्हा त्याच्या बाजूलाच आहे मतिमंद शाळेची. आपणही गेलो होतो तिथं. कारण जे आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपण जे पहिली ट्रिप काढली होती, आई तू ती आई, असं आपण जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा एक मस्तपैकी छानसं कलाकृती सादर करत होते. आणि त्यांनी अशा अक्षरशः वस्तू बनवलेल्या होत्या का वेगवेगळ्या प्रकारच्या. कारण नाही का आपणही असं बनवू नाही शकत एवढ्या मस्त वस्तू वगैरे. कर्णबधीर महाविद्यालय होतं. मग ते जर आता डोळ्यानं अपंग असला, त्याला दिसत नसलं तर मग कसं काय त्याला समजत असतं? आत्ता कसं असतं माहिती आहे का, सर्व जे आहे एक ब्रेल लिपी असते, ते त्याच्यावरती जे आहे वाचन कला वगैरे आहे ते वाचतात. जे आंधळ लोक असतात ना त्यांच्यासाठी लुईस ब्रेल असं काहीतरी आहे, समथिंग, मला परफेक्ट माहिती नाही आहे. पण त्याच्यावर जे आहे ते वाचतात. वाचन असते द्यायचं. आपण जसं मराठीमध्ये वाचतो तशी ती भाषा असते. त्यांना भाषा समजत असते. हो, आणि हो, आणि कर्णबधीर जे असतात त्यांना पण वेगवेगळी भाषा असते. की आता ऍक्शन कुणा असते. आता समज तुला आईला काही सांगायचं आहे, ऍक्च्युली ऐकून येत, आता उभे राहून सांगा इकडे दोघे जण. आता आईला जर म्हटलं मी जेवण केलं का, उभे राहून सांगा इकडे. कारण ते जीवन म्हटलं तर खूप हे असते, कष्टाचं जीवन असते आणि काळजीपूर्वक कसं असते, एखादं दिव्यांग विभाग असते. हो, तेच म्हणतात. इकडे तेच सांगितलेलं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये एक वेळेस आलेले होते जे मोठे बाबा आहेत ना, ते आलेले आहेत. त्यांनी एक मस्त छानशी कविता मधली होती, पोईम मधली होती. ते वराठी कविता आहे, लग्नावरच आधारित. लग्न वगैरे होत नाही त्यांचे पण व्हिडिओ. त्यांचे व्हिडिओ काहीतरी थोडंसं टाकलेलं त्यांनी कविता वगैरे, पण छान राहतात. आणि मस्त मस्त याच्यामध्ये जे असतात ना सर्व, त्यांमध्ये छानशी कला असते. ती कला जी आहे एकवेळेस समजली ना लोकांना तर ते खूप फेमस होतात आणि खरंच ते चांगलं असते. घड्याळीचे आकडे ते बरोबर पाहिजे तसे किती वाजले बरोबर समजले. बरं, आईला तुला काही सांगायचं आहे आता, ऐकू वगैरे येत नाही, कसं सांगशील? आणखी शिक्षणाचं आता आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे. तर मग कसं सांगशील की आईला मेडिटेशन घ्यायचं आहे म्हणून? म्हणजे प्रार्थना किंवा ध्यानास्थ बसायचं आहे. नाही, हे मी ऍक्शन केले ते तोंडाने मुख कसले.
वाचायचं. असं. हम्म. असं. अशी करत असते ना मास्तर लोक, असे सर लोक हां. असे त्यांचं शिक्षण पण ते वेगळंच स्पेशल राहते. टीचर असतात पण त्याचे. आपण त्यांचं हे नाही करत आहे, पण नाही का ऍक्च्युली कसं असते, कारण देवाने त्यांना घडवलेलं असते. हो. तर घडवल्यानंतर तर त्यांना नाही का जीवनाचं खेळायला मनुष्याचं करावं ना त्याच्या. जीवन कसं असतं. खेळायला नाही करा त्याचे. त्याच्या तसं नाही करत आपण. ॲक्च्युली आपण साधारण घेत आहे की बा तसंच जीवन किती भारी असते, हो, भारी त्यांचं तर किती आहेच कष्टदायक ना. जीवन हा. असते. त्याच्यावर आज सांगत आहे की तसं आज तिथं माझा तसं प्रोग्राम जीवन झाला. घालावं नाही. हा, तर देवाला असं प्रार्थना करावं आपण की देवा असे घडवू नको दे. कारण खूप त्यांना कष्ट करावं लागते, खूप त्रास होतो. समजत नाही, दिसलं नाही तर संडासला जाता येत नाही, ऐकू नाही आलं तर कोण शाळेला तर ऐकताय, ऐकू नाही किती सारं असते. त्यांचं जीवन म्हणजे असं पाहिलं ना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं मला, एवढं जीवन बेकार असतं. काही काही बरेच जण असतात, काही वेगवेगळे मतिमंद असतात किंवा डोक्यानं जे आहे थोडंसं काहीतरी ताणतणाव आलेला असते, त्याच्यामुळे पण जे आहे त्यांना समजत नाही व्यवस्थित, ते पण असते बरंचसं. खतरनाक असते. पण आज तेच झालेलं माझ्यासोबत. मी पण कार्यक्रम होता एक शिबिर, तिथं गेलो होतो. तिथं वेगळं वाटलं. आज खरंच जाणवलं की बा खरं जीवन आपण किती सुखी आहे. आपल्याला सर्व जे आहे अवयव आहेत तरी आपण म्हणतो किती अडचणी आहे आपल्या जीवनात, किती अडचणी आहे, हे नाही ते नाही. देवानं घालावंच नाही. आता त्याला इलाज नसते ना, एवढा जीवन घातल्यावर इलाज नसते ना. जन्म घातला ते तर त्याचा परतफाळ करावंच लागते. पण हे झालं असं, पण अशा लोकांसाठी पण अशा संस्था आहेत जे की संस्था आहे, त्यांना मदत पुरवत आहे. आता झालं नाही त्याच्यासोबत, पण अचानक घडलं समजा, तसं व्हायला नसतं पाहिजे. पण त्यांचा तिथं त्यांना जे आहे हॉस्टेल म्हणतो आपण त्याला, तेच तिथं राहतात, शिक्षण तिथंच. लोक राहतात हो, त्याचे शिक्षक असतात स्पेशल. आणि असंच एक गाव आहे वाशिम जिल्ह्यामधलं, अनसिंग येथे मूक बधीर महाविद्यालय. तिथं जे आहे त्यांना जे आहे सर्व माहिती वगैरे किंवा जे आहे सर्व खर्च त्यांचा उचलते. त्याच संस्थेचा आज कार्यक्रम होता, त्याच्यामुळे तिथं गेलो तुम्ही महाविद्यालयातनी. शिक्षण उपलब्ध केलेलं आहे, सर्वच हो ना. म्हटलं आपल्यापेक्षा जास्त मेंटेन राहतं. अशा आम्ही नाही का शेगावला गेलो ना, तेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या होत्या मातीच्या, ह्याच्या. शहरात ते लोक हुशार राहतात. हो, चला असं आहे आजचा व्हिडिओ. त्यावरच होता आपला किंवा जेणेकरून जर आपल्या जीवनात असं झालं तर कसं होऊ शकते. आपण किती त्रास मानतो आपल्या जीवनाला, किंवा आपल्याला हे नाही ते नाही, किती कमतरता जाणवतं. पण अशा लोकांना जे आहे मुलं की अशाही परिस्थितीत जे आहे आपलं जीवन काढतात आणि तेही आनंदी असतात. आज मी तर अक्षरशः ते पाहिलं सर्वांना, मीच खूप हैराण झालो एवढं पाहून, किंवा एवढे खुश कसे राहू शकतात. ते खूप ऍक्टिव्ह असतात. आपल्या एवढं असूनही आपण दुःखी आहे. आपण म्हणतो हे नाही ते नाही, आपल्याला आपण हेच करतो. घर नाही, दार नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ना. गाडी नाही, जीवनावश्यक वस्तू असं हेच असतं. चला असं. तर एक वेळेस तुम्ही बघा, आणि ते सांगितलेलं पण आहे मी व्हिडिओमध्ये, थोडंसं ज्या शूट वगैरे घेतलेलं आहे तिथले फोटो पण आहे, तुम्ही बघू शकता मध्ये. बघा असंच चॅनल सर्व अनसिंग विद्यालय, मूक बधीर आणि सर्व दिव्यांग विभागाचे जे असतात विद्यार्थी. तर असा मित्रांनो, हा व्हिडिओ सहज घेतलेला आहे. याचा उद्देश असं काही नाही आहे किंवा कोणाला दुखावत आहे आपण, त्या भावनेतून हा व्हिडिओ घेतलेला नाही आहे. किंवा सहज असते किंवा एक एक प्रत्येकाची लाईफ असते, पण असंही जीवन कुणाच्या वाट्याला येऊ शकते. द्यावं नाही असं पण आईचं म्हणणं आहे त्यामध्ये. तर यामधून आपल्याला आपण आनंदी कसं राहा हे समजलं असेल सर्वांना. शिकतो म्हटलं, शिक्षणच आहे.
आणि तेच झालं आजचं जे आहे वेगळंच वाटलं मला थोडंसं, की देवाने त्याच्यामुळेच हा व्हिडिओ शेअर केला, नाहीतर व्हिडिओ वगैरे घ्यायचा काहीच उद्देश नव्हता माझा. देवाने जर आपल्याला असं घडवलं असतं तर आपण एक काय केलं असतं, आपल्याला एक वाटतं ना असं हो. की त्यांना असं का बरं जीवन दिलेलं आहे देवाने असं. तर चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.